हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मोवा यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर महालक्ष्मीचरणी प्रार्थना म्हणजे काय, तर साक्षात महालक्ष्मी माझ्या घरी आहे. तुम्ही पाहू शकताय किती छान आहे. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं ह्या फोटोकडे बघून. जेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळेस मी ही फ्रेम घेऊन आलेली आहे, कारण मला मला पाहिजेच होती घरामध्ये आणि मला खूप आवडती ही, म्हणजे ह्या देवीवरती माझी खूप श्रद्धा आहे, त्याच्यामुळे मग मी घेऊन आलेले आहे. तर आज खूप लेट झाला आहे ब्लॉग चालू करायला, पार दुपार झालेले आहे आणि अजून मी फराळाचं सुद्धा बनवलेलं नाही आहे, कारण शाबू भिजायला रात्री टाकायचं लक्षातच राहिलं नाही, त्याच्यामुळे मी सकाळी टाकले. बटाटे उकडून ठेवलेले आहेत खिचडीसाठी आणि आज मी फक्त खिचडी बनवणार आहे, कारण ना माझी तब्येत पूर्ण डाऊन आहे. डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत ना खूप म्हणजे पेन होतं आहे मला. रात्री पहाटेचे 2:45 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत माझे दाढ आहे ना, म्हणजे दाढ खूप दुखते. काय झाले काय माहीत, कळत नाही आहे. तर ती दुखते, त्याच्यामुळे मग तेवढा वेळ मी जागी होते. खूप पेन होत होतं मला, खूप त्रास होत होता. तेवढा वेळ मी बसून राहिले, झोपलं की दुखायचं, त्याच्यामुळे मी बसून राहिले होते. आणि नंतर मग 6:45 वाजता जरा थोडंसं बरं वाटलं, त्याच्यामुळे मग मी पुन्हा 2-2.5 तास झोप घेतली, कारण झोप जर झाली नाही तर चेहरा पण आपला प्रसन्न वाटत नाही आणि ब्लॉग करायचं म्हटल्यावर आपल्याला छान पण दिसायला हवं. कारण माझ्या ज्या गृहिणी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या मला बघतात, त्याच्यामुळे छान दिसायला हवं ना. तर चला आता खिचडी बनवून घेणार आहे. बाकीची पण कामं सगळी घरामधली ऑल ओव्हर तशीच पडलेली आहे. मला मंदिरातसुद्धा जायचं आहे, तर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन तिथं गेल्यावरती. आणि आता सध्या खिचडी बनवते. कपडे मशीनमध्ये धुवायला टाकायचे आहेत, फरशी पुसायची आहे. तर आज मी असं जॉकेट वेअर केलेलं आहे आणि हा वन पीस घातलेला आहे, कारण हा जीन्सचा वन पीस आहे आणि मला खूप आवडतो, खूप छान दिसतो घातल्यानंतर. तर चला. कशी आहात तुम्ही? तर आता खिचडीला बटाटे जे उकडायला टाकले होते छान उकडले, ते आता सोलून घेते आणि शाबू भिजलाय का नाही ते पाहूया आपण. तर शाबू पण छान भिजलाय, छान भिजलाय शाबू. तर आता मी खिचडी बनवून घेते. शेंगदाणे थोडेसे भाजून ठेवते, कारण शेंगदाणे आणले मी तसेच ठेवले, त्याचं काही कूट वगैरे केला नाही. तर आता ते सगळं करून घेते, खिचडीची पूर्वतयारी जी असते ती, आणि त्यानंतर दाखवते मी तुम्हाला. तर खिचडीसाठी आता छान असं शेंगदाणे भाजून घेते. तर आता इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. मिरची पण इथं मी बारीक करून घेतली आहे. बटाटा पण चॉप करून घेतलाय उकडून. तर आता 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी मिरची टाकून घेणार आहे. तर आता ही मिरची छान फ्राय करून घेते मी. तूप चांगलं टाकते, गॅस बंदच पडते मध्ये. तर आता त्याच्यामध्येच मी हा सगळा बटाटा पण टाकून घेणार आहे. खिचडीसाठी उकडून बटाटा घेतला मी कधी कधी चिरून पण टाकते. जास्त करून मला चिरून बटाट्याची खिचडी आवडते. खिचडीच मेन जास्त आवडत नाही मला, पण उपवास असल्यावर खायला पाहिजे ना. तर आता मीठ पण मी इथं अर्धा चमचा घेतलाय. मिरचीत मीठ परतायचं होतं, पण मिरची तूप जास्त टाकल्यामुळं बटाटा पटकन मी टाकून घेतला, कारण मिरची जळून द्यायची नव्हती मला, म्हणून. तर छान असा बटाटा पण परतून घेतला मी. तर आता साबुदाणे पण बटाट्यामध्ये मी टाकून घेते. प्रत्येकाची खिचडी करण्याची पद्धत वेगळी असते, माझी पण वेगवेगळी असते. आज वेगळी बनवती, कारण आज उशीर खूप झालाय आणि भूक पण खूप लागली, कारण सकाळपासून काहीच नाही, फक्त अर्धा कप चहा पिलेली आहे. आता शेंगदाण्याचा कूट पण टाकते आणि छान असं आपण परतून घेऊ.
पहिलं ना मी छोटी होती ना त्यावेळेस मला खिचडी खूप आवडायची शाळेतून आल्यावरती. आणि आमच्या आईला आहे ना मंगळवार असायचा त्यावेळेस ती मंगळवार पकडायची. तर त्यावेळेस खिचडी असायची. त्यावेळेस खिचडी थोडीशी असायची आणि ती पुरती उरती असायची, पण खिचडी लई खाऊ वाटायची. आणि तरी पण आई ठेवायची थोडी थोडी खिचडी. तर ही खिचडी पाहून आज आठवण झाली मला. बहुतांश करून आहे ना सगळ्यांना खिचडी आवडते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यांना खिचडी काय माहिती हा असा काही प्रकार आहे, सगळ्यांनाच ही खिचडी आवडते. तर आता ही छानपैकी अशी खिचडी आता परतून घेते मी. एकत्र करून घेतली. आता परतायला थोडासा वेळ लागणार आहे कारण शाबू छानपैकी परतले गेले पाहिजे. तर आता कढईवरती मी झाकण ठेवले म्हणजे खिचडी छान अशी मऊ होईल, परतली जाईल चांगली. तर आता ही सगळी खरकटी भांडी जी आहेत खिचडीची, आज काही जास्त नाही तर थोडीशीच आहेत. ही चहा पाण्याचे वगैरे हे पण घासून घ्यायच्यात मला, पण जेवण झाल्याशिवाय नाही. आता भूक खूप लागलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं माझं मनी प्लॅन्ट, अशी मी छोटी छोटी रोपटे तयार करत असते मनी प्लॅन्टची. आणि मी घरगुतीच लावते कारण ही अशी रोपटी तयार केली ना मनी प्लॅन्ट पण खूप छान येतो. तुम्ही पाहू शकता ह्याला किती छान मुळ्या पण आलेल्या आहेत. बाहेर खूप ऊन आहे, बाहेर दिसते का तुम्हाला? आता उन्हाचं नाही जाणार मंदिरामध्ये, थोडंसं ऊन कमी झालं ना त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये जाऊन येणार आहे आम्ही. तिथलं तुम्हाला पण दाखवेन मी. तर आता फ्रीजमध्ये ज्या कोणत्या भाज्या आहेत ना त्या पण आज मला सगळ्या व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत, कारण आणलेल्या भाज्या सगळ्या मी तशाच ठेवलेल्या आहेत कॅरीबॅगमध्ये भरून सगळ्या. फक्त मेथी, तांदूळचा आणि कोथिंबीर एवढंच निसून ठेवलं होतं. आता बाकीचं सगळं निसून ठेवायचं आहे. दही पण आहे खिचडीला आज, टेन्शन नाही. लिंबू आवडते मला खिचडीमध्ये, पण नाही आहे लिंबू. तर फ्रीज पण क्लीन करायला आलं आहे, पण आता हे सगळं संपल्याशिवाय फ्रीज क्लीन करणार नाही. आणि फ्रीजच्या वरती बघा हे असा पसारा आहे आमचा. मी ना सारखं काढते मी आहे ना सारखा पसारा हा सगळा ह्याच्यावरचा काढत असते. सारखं काय ना काय ठेवतात. ही माझ्या बांगड्या आहेत. तर ह्या बँगल्स आहेत ना मी शिरगाववरून घेतल्या होत्या. जी शिर्डीची कॉपी आहे ना तिथे शिरगावला साई मंदिर, तिथून मी ह्या बांगड्या घेतलेल्या. आणि तर आता झाकण काढलंय, खालच्या साईडला थोडीशी छान परतली गेली आहे. एक जीव करते म्हणजे छान परतली जाईल. तर आता खिचडी छान परतून झाली आहे. आता पहिलं खाऊन घेणार आहे कारण खूप भूक लागली. देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता एका प्लेटीमध्ये देवांना नैवेद्य ठेवते. तर आता ह्या प्लेटमध्ये मी देवांसाठी पण नैवेद्य ठेवते. पाणी ऑलरेडी ठेवलेलंच असते. शांत बस परी. तर आता इथे खिचडी नैवेद्य, दिवा विजलेला आहे कारण आता फार दुपार झाली त्याच्यामुळे दिवा छोटा आहे ना माझा, थोडं मोठ्या साईजचा घ्यायचा आहे मला. तर आता खिचडी छान परतून झाली आहे आणि आता खिचडी खायला घेणार आहे. तर मला मंदिरात वगैरे जाणं झालंच नाही आणि मी झोपले. 5 वाजलेले आहेत आता. 5 वाजेपर्यंत मी झोप काढली कारण माझं खूप तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मग मी झोपून काढलं. मी काय मंदिरात गेलेच नाही. आणि आता इथून पुढचं पण शूट काय मी घेणार नाही, डिरेक्टली उद्या सकाळी मी शूट घेईल. ते तुम्हाला दिसेलच. उपवास सोडण्यासाठी मी काय काय पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसेल, तर व्हिडिओ बघत राहा. तर आता वरण फोडणीला घालण्यासाठी तेल टाकलंय मी एका भांड्यामध्ये. त्यामध्ये जिरी मोहरी आणि थोडासा लसूण चॉप करून टाकलाय. आता हा चांगला फ्राय होऊ देते. तर लसूण छान फ्राय झालाय, त्यामध्येच कढीपत्ता टाकलाय मी आणि त्यानंतर त्यामध्ये
थोडीशी चॉप केलेली हिरवी मिरची, कारण लसणाला ह्याला आपलं वरणाला ना खूप छान टेस्ट येते. आणि त्यामध्येच चॉप केलेला बारीक टोमॅटो. वरणाला टोमॅटो नेहमी घाला, कारण याला वरण खूप छान आणि टेस्टी लागतं. तर आता टोमॅटो छान फ्राय झालाय. आता त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे. हिंग टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकते. पाव चमचा हळद टाकलेली आहे मी. ह्याच्यामध्येच मी कोथिंबीर ॲड करते. ते छान फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये डाळ टाकणार आहोत. तर आता डाळ थोडी आपण घोटून घेऊ. तशी छान शिजली आहे, तरी आपण थोडीशी अशी घोटून घ्यायची. आता डाळ आपण ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं पाणी ॲड करणार आहे. वरण पातळच छान वाटतं. कधी कधी घट्ट पण करते मी, घट्ट पण छान वाटतं, पण आज पातळ खाण्याची इच्छा आहे. तर इथं वरण पण टाकलंय फोडणीला. तर वरण छान उकळतंय. आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. पाव चमचा मीठ घेतलेला आहे मी. तर वरण आपलं रेडी झालेलं आहे. तर आता वरण रेडी झालेलं आहे, भात पण रेडी झालाय. आणि आता मी भाजी फोडणी घालणार आहे. भाजी मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने करते, पण इतकी टेस्टी होते ना. तर आता मी 2 चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये, आणि त्यामध्येच आता हे चॉप केलेला लसूण आणि हिरवी मिरची पण त्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेणार आहे. तर आता लसूण आणि मिरची छान फ्राय करण्यासाठी टाकली आहे, आणि त्यामध्येच हे छान लसूण मिरची छान फ्राय झाली आहे. त्यामध्ये ही भाजी धुवून घेतलेली मी ती त्यामध्ये ॲड करणार आहे. तर भाजी छान कढईमध्ये टाकून घेतलेली, आणि आता ही आपण एकजीव करून घेऊ, म्हणजे मिरची आणि लसूण व्यवस्थित त्याला छान लागलं जाईल. मेथीची भाजी मला वाटते ऑलमोस्ट सगळ्यांचीच फेवरेट आहे, पण मला ना खूप मेथीची भाजी आवडते. खूप छान लागते मेथीची भाजी. कधीही द्या मेथीची भाजी. तांदूळ कुंदऱ्याची भाजी म्हणजे तांदूळची भाजी खूप छान लागते. तांदळाची भाजी त्याची रेसिपी पण मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे. तर आता ही भाजी छान परतून घेतली, आणि त्यामध्ये आता मी थोडीशी मूग डाळ पण वापरणार आहे. मी शेंगदाण्याचं कूट वापरत नाही, मूग डाळच वापरते, कारण खूप टेस्टी लागते तशी भाजी. तर भरपूर अशी मूग डाळ घातली मी, आणि हे आता आपण असं व्यवस्थित छान झाकून ठेवू, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण पण ठेवणार आहोत. थोडंसं मीठ टाकणार आहे. आता मीठ टाकायचं विसरले होते. तर आता भाजीत मीठ पण टाकून घेते. चवीनुसारच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे, तर खारट होते भाजी. थोडीशी एकजीव करून घेते. आता आपण झाकण ठेवून घेऊया. तर आता भाजीवर झाकण ठेवले, आणि झाकण ठेवून जवळजवळ आपण मीडियम गॅसवरती 10 मिनिटे छान भाजी आपण शिजवून घेणार आहोत. जास्त फास्ट गॅस करणार नाही आहे मी, एकदम लो गॅसवरती शिजवून घेणार आहे, म्हणजे भाजी एकदम छान शिजली जाते. तर आता त्यानंतर मग मी एक साईडला इकडं भाजीची कढई ठेवणार आहे, आणि इकडे चपाती बनवून घेणार आहे. तर चपाती बनवण्यासाठी पोळपाट वगैरे घेतलेला आहे, आणि हा पोळपाट आहे ना खूप छान आहे. पोळपाट मला खूप आवडतो हा. पहिला माझा थोडासा पातळ होता, पण तो पण खूप छान होता. तो पण मी आत्तापर्यंत वापरत होते, पण आता तो थोडासा असा वाकडा झाला, त्याच्यामुळे तो रिटायर करून टाकला, आणि हा नवीन आता मी वापरायला काढलाय. हा बीजच्या यात्रेमधून घेतलेला आहे, आणि आता अजून 15 दिवसावरती बीज आलेले आहे, म्हणजे आमच्या इकडची यात्रा आलेली आहे, आणि यात्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू छान छान मिळतात. तर यात्रेमधूनच मी हे पोळपाट घेतलं होतं, आणि हे लाटणं लग्नातलंच आहे. ह्या लाटण्याशिवाय ना मला
चपातीच दुसरीकडे गेलं तरी लाटता येत नाही. का काय माहिती याची सवय लागली त्याच्यामुळे. मला वाटतंय ना बहुतेक जणींचं असंच होत असेल. स्वतःचं जे पोळपाट लाटणं असतं ना त्यानेच त्यांना व्यवस्थित छान चपाती लाटता येते. दुसरीकडे गेले की त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे त्या भाजायला बसतात. तर आता तवा ठेवलाय मी, आता चपाती लाटून घेते. मेथीची भाजी पण तयार आहे, इथं भात वरण तयार आहे, इथं चपाती पण बनवली आहे. देवाला नैवेद्य पण ठेवणार आहे. तर इथे देवाचं नैवेद्य पण भरलाय मी. आता नैवेद्य देवापाशी ठेवते आणि त्यानंतर मग बाकीचे जे काही कामं आहेत ते करून घेते. तर आता इथं दरवाजाचं जे तोरण आहे ना ते तोरण इथं भिजायला घातलंय मी. हे आता स्वच्छ धुवून टाकणार आहे, कारण भरपूर दिवस झाले ह्याला काही धुतलंच नव्हतं. आणि हे जे किचनचे कपडे आहेत हे मशीनमध्ये टाकत नाही मी, कपड्यांमध्ये हातानेच धुवून टाकते. तर ही पण आता धुवून टाकणार आहे. हे फरशीचा कपडा आहे, मी हाताने फरशी पुसते, त्याच्यामुळे हे पण मला क्लीन करायचं आहे आणि थोड्या वेळानंतर फरशी पण क्लीन करणार आहे. तर आता झाडांना 2 दिवस झालं पाणीच दिलं नव्हतं, ते पण आता झाडांना पाणी देते. तर आता मी उपवास सोडून घेते. उपवासासाठी एवढेच पदार्थ बनवलेत, गोड नाही बनवलं कारण गोड खाण्याची अजिबात इच्छा नाही आहे. नैवेद्य ठेवला, तिथे मी साखर ठेवलेली आहे फक्त, आणि हे सगळे बाकीचे जे काय आहेत ते पदार्थ ठेवलेत. तर आता मी नाश्ता करून घेतो, सॉरी जेवण करून घेते, उपवास सोडते. या तुम्ही पण जेवायला. कसा वाटला तुम्हाला माझा हा 2 दिवसाचा एकत्र आलेला ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.